हरिओम. आज बुधवार 16 एप्रिल 2025 संकष्ट चतुर्थी. ऐकूया ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा भाग. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. नोकरी पाहिजे असेल तर ते देणारा जिथे असतो तिथे आपण जातो. त्याच्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावं. परमेश्वराचं स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणंच जरुरीचं आहे. संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असतं. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आपल्या गैरसावधतेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल झालं, पण त्याला आकडी येऊ लागली. ते पाण्यात उगीच निपचित पडून असायचं. ते मूल बरोबर वाढेना, चांगलं हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरं वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटतं बरं. शिष्य केला खरा, पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटतं. शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला समजवील आणि त्याचं कौतुक करेल. संतांना फारसं कधी कोणी चांगलं म्हणत नाही. त्यांनी एकाचं कल्याण केलं तर त्या माणसाचे 10 नातेवाईक त्यांना नावं ठेवतात. संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितले नाहीत, तर त्यांच्या त्या दृष्टीने उपयोगही होणार नाही. त्या गुणांचं आपण आचरण करावं म्हणून ते सांगितलेले आहेत. संतांजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे असतात. त्यापैकी तोटा असा की 1, वेदांत बोलायला लागेल जेवढा तेवढा उत्तम येतो. 2, संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो. आणि 3, ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो. आता फायदे बघू. पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल. दुसरा फायदा असा की त्याला मान मिळेल, पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील. आणि तिसरा, वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. आणि म्हणून संतांजवळ राहणाऱ्यांनी ते सांगतील तसं वागावं. मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तोंडापर्यंत आलं तरी दाबून टाकावं. संतांची आज्ञा प्रमाण मानणं हे प्रचिती येण्याचं साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.